उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि 6वं वचन. तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला, त्याने आपल्या मागून दार लावून घेतले. लोट तेव्हा लोट दाराशी त्यांच्याकडे गेला व त्याने आपले मागून दार लावून घेतले. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. एक लोट नावाचा व्यक्ती सदोम आणि गमोर या शहरामध्ये राहत आहे आणि तो अब्राहामाचा नातेवाईक आहे. देवाला घाबरून तो वागत आहे. आणि सदोम आणि गमोर मधले जे लोक आहेत, देवाचे लोक, ते देवाला अजिबात घाबरत नाहीत. खूप पाप करत आहेत ते. पुरुषांमध्ये लग्न करत आहे, स्त्रियांमध्ये लग्न करत आहे. व्यभिचाराने एकदम खूप व्यभिचार त्या सिटीमध्ये, त्या शहरामध्ये, पूर्ण शहरामध्ये व्यभिचाराने भरलेले आहेत. आणि देवाच्या लोकांनो, दुसरी गोष्ट, या शहरामध्ये जी संपत्ती होती त्या लोकांकडे त्यांनी देवाच्या उपयोगासाठी आणली नाही. त्या काळामध्ये कुणी खोटं बोलत असेल, कुणी व्यभिचार करीत असेल, कुणी कोणाचे पैसे घेतले तर देत नसेल, एकदम पापाने भरलेली देवाच्या लोकांनो ही नगरी. आणि देवाला वीट आला की या नगरीला मी काय करील, आता नष्ट करून टाकली. या नगरीतल्या लोकांना मी नष्ट करून टाकली. आणि देवाच्या लोकांनो, देवाने ठरवलं की या नगरीला पूर्णपणे नष्ट करून टाकण्याचं. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय. 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 प्रेज द लॉर्ड. मग देवाने त्याचे देवदूत पाठवले. देवदूत आले त्या शहरामध्ये आणि त्या ठिकाणी लोट त्यांना भेटलाय. आणि जसा लोट त्यांना भेटलाय देवाच्या लोकांनो, लोट त्यांना म्हणत आहे, तुम्ही माझ्या घरी या. ते म्हणते, मी तुझ्या घरी येणार नाही. पण त्याने खूप रिक्वेस्ट केली, तुम्ही माझ्या घरी या. मग ते देवदूत त्याच्या घरी गेले, घरामध्ये राहिले. रात्री त्याने मस्त त्यांना स्वयंपाक केला असेल त्या काळचा. आणि एक गोष्ट असं झाली की सगळ्या गावातलं कळलं की लोटाच्या घरी नवीन माणसं आलेत. आणि सगळ्या गावातले लहान थोरं मोठे जे व्यक्ती, देवाच्या लोकांनो, ते सगळे जमले त्याच्या घराच्या अवतीभोवती. आणि जमले असताना त्यांची एकच इच्छा आहे की जे लोक तुझ्या घरामध्ये आले ते आम्हाला बाहेर आणून दे, आम्ही त्यांच्या बरोबर व्यभिचार करतो. मग कळतंय की नाही कळत? तुझ्या बरोबर घरात जे लोक आलेले त्यांना बाहेर काढून आण, त्यांच्या बरोबर आम्हाला व्यभिचार करू दे, त्यांना आम्हाला काय करायचं ते करू दे, पण ते लोक आमच्याशी आम्हाला बाहेर काढून दे. सगळे लोक जमले. असा एक दरवाजा आहे त्या ठिकाणी. कसा? असा. आणि सगळे लोक, देवाच्या लोकांना, लोट, त्याची पत्नी, मुली आणि देवाच्या लोकांना, ते जे देवदूत आले ते आतमध्ये आहेत. हा दरवाजा आहे. आणि तिकडून खूप ओरडत येत ते की दरवाजा खोल, आम्हाला ते लोक दे, आम्हाला ते लोक दे. आणि आपण माइंड्स मध्ये आपल्या असं असतं की मनुष्याचं कोणतरी जर ओरडत असेल तर आपण काय करतो, त्यांना शांत करण्यासाठी काय करतो, त्यांच्याकडे जातो, त्यांना समजून सांगतो. तसं देवाच्या लोकांनो, हा त्या घराचा दरवाजा आहे. घरामध्ये लोटाचा परिवार आहे, देवदूत आहे. लोट घराची कडी खुलली असेल, असं बाहेर आला असेल आणि त्या लोकांना म्हणत असेल की माझ्या 2 मुली आहेत, लग्न झालेल्या नाहीये, तुम्ही त्यांच्या बरोबर त्यांना काय करायचं ते करा, पण जे माझ्या घरात पाहुणे आले त्यांना काहीच करू नका. ते म्हणते, तू इथं उपरा राहायला आलास, तू आम्हाला शिकवतोस काय? तू काय न्यायाधीश झालास की काय? आम्हाला तेच लोक पाहिजे. आणि लोटाबरोबर सगळे ते सदोम आणि गमोरचे लोक भांडण करायला तयार आहेत. बायबल सांगते देवाच्या लोकांना, आतमधल्या देवदूताने दरवाजा खोलला. काय केला? दरवाजा खोलला. देवदूत दरवाजाच्या पुढे आला
त्याने हात असा पुढे केला, लोटाला पकडलं आणि घराच्या आतमध्ये घेतलं आणि परत दरवाजा लावून घेतला. प्रेज हालेलुया. आणि काही वेळानंतर देवाच्या लोकांनो, जे लोक त्यांना पकडायला आले होते ते सगळे आंधळे झाले आणि लोटाचं घर कुठे कुठे त्यांना काहीच कळलं नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय. तुमचा देव जिवंत देव आहे. तुमचा देव तुमच्याकडे रोज पाहणारा देव आहे. तुमचा देव तुम्हाला संकटात सोडणारा देव नाही. ज्या देवाची, येशूची तुम्ही सेवा करता तो प्रत्येक शब्द तुमच्या ऐकायला तयार आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, संध्याकाळपासून परत पहाटेपर्यंत त्याची नजर तुमच्यावरती असते. त्याला 7 डोळे आहेत आणि 7 डोळ्यांनी तुमच्या घरातल्या लोकांचा स्कॅन कंटिन्यू चालू आहे. तुमच्या घरातल्या कोणाची वाकडी नजर जरी झाली तरी देवदूत येऊन पहिले उभे राहतात. तुम्ही निवांत झोपलेले असता. तुमच्या घरात कोणाची हिंमत नाही प्रवेश करण्याची, कारण देवदूत तुमच्या घरामध्ये, घराच्या बाहेर. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. आजचा विषय देवाच्या लोकांनो दरवाजा. काय विषय? तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये आहात की दरवाजाच्या बाहेर आहात? काय विषय? तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये आहात की दरवाजाच्या बाहेर आहात? लोट आणि त्याचा परिवार देवाच्या लोकांनो दरवाजाच्या आतमध्ये आहेत आणि खूप त्याला, लोटाला बाहेर काढायचा बाहेरच्या लोकांनी, सदोम आणि गमोरच्यानी प्रयत्न केला आणि ते सक्सेस झाले देवाच्या लोकांनो की लोटाला दरवाजाच्या बाहेर काढायचंय. मग कळतंय की नाही कळत? लोट घरामध्ये हा दरवाजा आहे. लोटाने दरवाजा उघडला, त्यांचा आवाज आला आणि तो त्यांच्याशी बोलायला लागला. तुम्हाला लोक इमोशनल करतील. जे सैतानाने भरलेले जे लोक आहेत ते तुम्हाला इमोशनल करतील. त्यांच्यामध्ये सैतान आहे, तुम्हाला इमोशनल करतील. आणि जी देवाची उपस्थिती आहे, जो देव सांगतो की मी आय एम द डोर, मीच दरवाजा आहे, माझ्याकडून आल्यापासून पित्याकडे कुणीच जात नाही. जे कोणी ते दरवाजा क्रॉस करतात देवाच्या लोकांनो ते नष्ट होतात. कळलं की नाही? हा जो वचनाचा दरवाजा आहे, येशूच्या वचनाचा दरवाजा आहे. सैतानाची इच्छा आहे की हा दरवाजा प्रत्येकाने क्रॉस करावा. ते क्रॉस करू शकत नाही. दुरात्मे, जे माणसं दुष्टात्म्यांनी भरलेले ते देवाच्या उपस्थितीमध्ये आले ते जळून जातील. पण तुम्हाला देवाच्या लोकांना देवाच्या उपस्थितीतून बाहेर काढायचा ते 100% प्रयत्न करतील आणि मग नाश करतील. खूप भांडण त्यांनी केली. कोणाबरोबर? लोटाबरोबर. काय भांडण केली? आम्हाला ते लोक पाहिजे, दे दे दे. आणि लोक पण जे प्रॉब्लेम्स आले ते स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात, स्वतः सोडवायचा प्रयत्न करतात वचनाच्या बाहेर जाऊन. हे दरवाजे, हे वचन आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते वचनाच्या आतमध्ये करायचे, बाहेर जायचंच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा व्यक्ती लोट वचन ब्रेक करून, म्हणजे दरवाजा ब्रेक करून, जे देवाचे देवदूत आहेत ते एका मिनिटात प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. एका मिनिटात आतूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. पण ते देवाची आज्ञा मोडत नाही. ते वचनाच्या अधीन आहेत. घर सोडत नाही. आतल्या घरामध्ये बाहेर कितीही लोक जमले तरी ते देवाचे देवदूत वचन मोडत. त्यांच्याकडे पावर आहे, त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, त्यांच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण ते देवाच्या ऑर्डर शिवाय एकही पाऊल वचनाच्या पुढे टाकत. म्हणून ते देवाबरोबर आहेत. तुम्ही आणि मी देवाच्या वचनाच्या आतमध्ये आहे म्हणून आपण देवाबरोबर आहे.
देव आपल्या बरोबर आहे, देवाची उपस्थिती आपल्या बरोबर आहे, देवाचं सामर्थ्य आपल्या बरोबर आहे, कारण वचनाच्या आधी तुम्ही आणि मी आहोत. प्रेज द लॉर्ड. काही लोक असतात प्रभू मध्ये मुलगा आलाय, देवाच्या सानिध्यात बांधलाय, अचानक जुनी मैत्रीण त्याला फोन करी, लय इमोशनल करी, तुम्हाला भेटायलाच ये, फोनवर रडत, अरे बाळा मला भेटायलाच पाहिजे, नाही तर मी काय करीन, सुसाईड करीन. नाही कर सुसाईड, मी देवाच्या उपस्थितीमध्ये मी भेटायला येऊ शकत. पण वचनाच्या आतमधले लोक पण इमोशनल होतात, आणि इमोशनल झाल्यानंतर तो मुलगा त्या मुलीला भेटायला जातो. भेटायला गेल्यानंतर त्यांनी काय केले, वचन तोडले. देव सांगतोय जाऊ नको तिच्याकडे, तिच्यामध्ये दुरात्मा आहे, तुझा नाश करेल. जे तुला काम सांगितलं तेवढंच कर, बाकीचे जास्त करू नको. आणि तिला भेटायला गेलाय, दोघं जण भेटले. भेटल्यानंतर देवाच्या लोकांनो असं काही जाळं टाकते त्या मुलाला, तरी मुलगी अडकून टाकते आणि कंटिन्यू त्याचं लाईफ वचनाच्या बाहेर. आणि जसं त्याचं लाईफ वचनाच्या बाहेर असेल, कारण त्याने जे डोर आहे, जे वचन आहे ते मोडलं आहे, आणि मोडून तो पुढे गेलेला आहे. वचन त्याने पाळलेलं नाही. आणि जसं त्या मुलीबरोबर तो बसलाय, बोललाय, उठलाय, आल्यानंतर ती उपस्थिती त्याच्या बरोबर राहणार नाही. जे लोक तुम्हाला इमोशनल करून जर वचन तोडायचा प्रयत्न करत असतील, प्लीज त्यांना इमोशनलच होऊ द्या. तुम्ही काय वचन तोडू, त्यांना किती रडू द्या, किती काही पण करू द्या, तुम्ही काय इमोशनल व्हायचं. तुमच्यावरती देवाचा आत्मा आहे, देवाने सांगितलंय वचन तोडायचं नाही म्हणजे तोडायचं नाही. यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. अहाब राजा, इस्रायलचा राजा, बायको केली विधर्मी. जशी ती त्या इस्रायल मध्ये आली, त्याला इमोशनल करायची, इमोशनल करून देवाच्या लोकांना तो तिचा ऐकायचा, आणि जसा ऐकायचा तो देवाचं वचन तोडायचं, देवाच्या विरोधात काम करायचं. जर त्या राजाने बायको इस्रायल मधली केली असती, यहुदी केली असती, देवाला मानणारी असती, त्याचं राज्य शेवटपर्यंत टिकलं असतं, कारण तो देवाच्या वचनामध्ये राहिला असता, आणि तिसरी पण देवाच्या वचनामध्ये राहिली असती. अशा अनेक राजे आहेत. शालोमोन राजा विधर्मी बायको केली, वचन तोडलंय, वचनाच्या बाहेर गेलाय, काही डोर्स ब्रेक केले, वचन तोडले. बायकांमुळे देवाच्या लोकांच्या जीवनाचा काय झाला, नाश. जी गोष्ट परमेश्वर त्याच्याकडून आणखी करून घेणार होता, ती करून घेतली नसते देवा. मला कळतंय की नाही. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मित्र मैत्रीण असतात पार्टीमध्ये, टेबलवरती दारू आलेली असते, आणि मित्र इमोशनल करून, तू खरंच माझा मित्र आहे तर येणार पिऊन टाकूस. त्याला म्हणा मी येशूचा मित्र आहे, मी या फालतू दारूचा तुझा मित्र नाही. अशी काय आत आहे, तू माझा खरंच मित्र असेल तू मला दारू पिऊन टाकूस. उद्या तू म्हणशील तू माझा मित्र असेल तर वरून उडी टाक. पण समजलं पाहिजे, तुम्ही देवाच्या वचनाच्या आत राहिलं पाहिजे, त्या दरवाजाच्या आत राहिलं पाहिजे, दरवाजा तोडू द्यायला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय, यीशु मसीह की जय. काही मुलं असतात वडिलांना सांगतात मला संपत्ती वाटून द्या, जर नाही दिली ना बघा मी विषच घेईन. अरे घेऊ तू विष, तुला संपत्ती वाटून दे ना. तो विष घेत नाही, फक्त धमकी देतो, घाबरवायचं काम करतो, भीती टाकायचं काम करतो, आणि घेतलं तरी कोणाला काही फरक पडणार नाही. घेईल आणि मरून जाईल. कुठे जाईल, अधोलोकात जाईल. नाश कोण करणारे, सैतान. त्यावेळेस तिथं पोहोचत त्यावेळेस त्याला कळलं आपण बापाची आज्ञा पाळायला पाहिजे होती, देवाच्या वचनाच्या आत राहायला पाहिजे होतं, दरवाजाच्या आत राहायला पाहिजे होतं. येशूच्या आत राहायला जर असता तो 100% वाचला असता.
प्रेज द लॉर्ड. वचनाच्या बाहेर जाऊन देवाच्या लोकांनो तुमचे घरचे, तुमच्या जॉब मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका. वचनाच्या आतमध्ये राहा. जे लोक वचनाच्या आतमध्ये राहून प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, इझी मध्ये त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जे लोटाची पत्नी आहे, मुलं आहेत, मुली आहेत देवाच्या लोकांनो, ते सगळे देवाच्या लोकांनो देवदूत घराच्या आतमध्ये तर दरवाजा त्यांनी क्रॉस केला नाही. बायबल सांगतं सगळे लोटाचा परिवार वाचला, त्याचे जवळचे लोक वाचले. हालेलुया. जे लोक वचनाच्या आतमध्ये राहतील, वचनाच्या अधीन राहतील, 100% ते वाचतील आणि स्वर्गात पोहोचतील. ही मंडळी देवाच्या अधीन आहे. मी आणि तुम्ही देवाच्या अधीन आहे, दरवाजाच्या आतमध्ये आहे. 100% आपण स्वर्गात पोहोचणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. वचनाच्या अधीन राहायचं शिका. जे लोक दरवाजाच्या आतमध्ये राहतात, विद्याच्या आज्ञेत राहतात, ते 100% वाचतील. पण जे लोक विद्याच्या आज्ञेतून बाहेर जातील, ते 100% वाचणार नाही. एकदा देवाने मला एक विजन दिली आणि त्या विजन मध्ये मी पाहिलं एक बिल्डिंग आहे. खूप मोठी बिल्डिंग आहे आणि तिला खूप काय डोर्स आहेत. आतमध्ये खूप खोल्या आहेत. इकडून खोल्या आहेत, तिकडून खोल्या आहेत, सगळीकडे रूम्स 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 सगळीकडे रूम्स आहेत. आणि व्यक्ती मी पाहतोय की व्यक्ती अडकलाय आणि तो बाहेर जायचा प्रयत्न करतोय. ह्या रूम मध्ये गेला, त्या रूम मधून लॉक, तिकडून बाहेर आला, परत पुढे लॉक, तिकडून बाहेर आला, परत लॉक, पुढे बाहेर आला, तिकडून आला. आतल्या दरवाजे उघडे आहेत, पण जे बाहेरचे दरवाजे बाहेरचे पडायचे ते सगळे बंद केलेले. आणि मी विजन मध्ये बघतोय असं. आणि सडनली देवाने मला दाखवलं. मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो व्यक्ती पण आपल्या चर्च मधलाच. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. आणि मी पाहिलं त्याच्या समोर मी आणि तो माझ्या समोर. त्याला पकडलं देवाच्या लोकांना मी असं. आणि मी पाहतोय त्याला मी पकडलं आणि जसं मी चाललो ना देवाच्या लोकांना सगळे दरवाजे ओपन व्हायला लागले. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. आणि काही सेकंदामध्येच त्या कितीतरी रूम्स होत्या, ते दरवाजे उघडले आणि आम्ही त्या बिल्डिंगच्या बाहेर निघून आलो. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. देवाने मला सांगितलं हा मनुष्य व्यसन करतो, स्वतः सोडायचं याने खूप प्रयत्न केले, पण याचं व्यसन सुटलं. ज्यावेळेस तो वचनाच्या आधीन राहील, मी त्याच्याकडे जाईल आणि त्याला त्या व्यसनातून बाहेर काढेल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. आणि देवाच्या लोकांना तो व्यक्ती आतापर्यंत दारू पिला नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या सामर्थ्याने भरत आहे, देवाच्या आत्म्याने भरत आहे, देवाच्या राज्यात तो व्यक्ती वाढत आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. आणि जर तो व्यक्ती देवाच्या लोकांनो परत दरवाजा तोडला, त्याने वचन तोडला आणि पिला, तर परत त्या बिल्डिंग मध्ये अडकल. काय अडकल? सैतानाचे दरवाजे त्याच्यामध्ये अडकून राहील. सैतान त्याला बाहेर येऊ देणार नाही. एकदा आपण त्या वाईट गोष्टीतून बाहेर आलो, व्यसनातून बाहेर आलो, आता नंतर प्रभूच्या अधीन राहायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस प्रभूच्या अधीन राहतो, आपली उन्नती ऑटोमॅटिक आपल्या जीवनावरती होत राहते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. तुम्हाला गरज पडणार नाही. देवा मला उन्नती दे. तुम्ही त्याचं राज्य आणि नीतिमत्व शोधत राहता, उन्नती तुमच्या पाठीमागे येत राहील. घर तुमच्या पाठीमागे येईल, गाडी तुमच्या पाठीमागे येतील, आध्यात्मिक गोष्टी तुमच्या पाठीमागे येतील, देवदूत तुम्हाला येऊन भेटतील, साक्षात येशू तुम्हाला येऊन भेटल, स्वर्गातला दृष्टांत होतील. ज्या लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलंय ते लोक तुमच्या पाठीमागे पळत येतील, कारण तुम्ही देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. टायमिंग आहे देवाच्या लोकांनो. जे लॉक झालेले दरवाजे, परमेश्वर असले दरवाजे तुमच्यासाठी खोलत आहेत, खोलत आहेत ते दरवाजे. ते लॉक झालेले दरवाजे ते परमेश्वर तुमच्यासाठी खोलत आहेत.
ज्या लोकांनी तुम्हाला रिजेक्ट केलंय ते लोक तुमच्या पाठीमागे पळत आहेत, कारण तुमच्यामध्ये येशू आहे आणि जिथं येशू आहे तिथं प्रकाश आहे, आणि जिथं प्रकाश आहे प्रकाशाच्या पाठीमागे लोक लागतात. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. इलियाच्या काळामध्ये 3.5 वर्ष दुष्काळ. किती वर्ष? किती? किती? सगळे दुष्काळाने त्रस्त आहे, पाणी प्यायला नाही, खायला नाही. आणि इलिया देवाच्या वचनाच्या आतमध्ये, दरवाजाच्या आतमध्ये, दरवाजाच्या आतमधले सुरक्षित राहणार आहे. जगामध्ये दुष्काळ असेल पण तुमच्याकडे सुकाळ असेल. जे लोक पाहत करतात त्यांच्याकडे जगामध्ये तंगी असेल पण तुमच्याकडे भरभराट असेल. जगामध्ये प्रॉब्लेम असतील पण प्रॉब्लेम तुमच्या पायाखाली असतील. जगामध्ये ताणतणाव, टेन्शन असेल पण तुम्ही सुखामध्ये निवांत परमेश्वराच्या सानिध्यात झोप घेणारे बनतात, काम करणारे बनतात, प्रभूच्या कामामध्ये हातभार लावतात. 3.5 वर्ष दुष्काळ, कधीच पेरणी केली नाही, कधीच कापणी केली नाही, कधीच स्वतःने साठवलं नाही त्या संदेशाने. देवाने सांगितलं जा या ठिकाणी जा, गेला विचार बस इथे इथे मी तुला सांगितलंय तसं कर. कुठला? तिथे गेला, तिथं पाणी होतच. पाणी प्यायचं बायबल सांगतं कावळे त्याला भाकर. वचनाच्या आधी, दरवाजाच्या आधी जेवण पण सुरक्षित आणि सगळं कुटुंब पण सुरक्षित, तुमची बॉडी पण सुरक्षित. तुम्हाला आजार होणार नाही कारण तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये आहात. देव तुमची सुरक्षितता घेईल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. दानियल सिंहाच्या गुहेत आहे, सिंह दानियल जवळ आहे, पण देवाची इच्छा आहे की सिंह आणि दानियल एक दिवशी एका गुहेत राहावे. देवाच्या आधीने सिंह तोंड वर करू शकत नाही. वचनाच्या तुम्ही आधीन जर असाल, येशूच्या आधीन असाल तर तुमचा सैतान तुम्हाला गिळू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवदूत त्याला डिस्चार्ज करून टाकतील, तो जाग्याचा हलणार नाही कारण तुम्ही वचनाच्या आधीन आहात, दरवाजाच्या आधीन सुरक्षित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, 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 हालेलुया. येशू मसीह की. अनेक लोक आजारी येतात या भूतलावरती, आहेत की नाही? आहेत, आहेत की नाही? जुन्या करारामध्ये बायबल सांगते देवाच्या लोकांना ज्यावेळेस वचन तोडलं जायचं, म्हणजे दरवाजा तुटला जायचा, त्या रेषेच्या बाहेर जायचे ते. जो येशूने वचनाच्या आधीन राहायचं सांगितलंय त्या वचनाच्या आधीन न राहता पुढे जायचे, त्यांच्या जीवनामध्ये आजार यायचे. काय यायचे? आजार यायचे. जर प्रभूने सांगितलेल्या गोष्टी तुम्ही पाळत आहात, स्त्रीकडे पाहायचं, व्यभिचार करायचा, तुम्हाला एड्स होणारच नाही, होऊच शकत नाही. तुम्ही देवाच्या अधीन आहात. योसेफ आपला फ्री ऑफर मध्ये पळून आला. देवाचे लोक फ्री ऑफर घेत नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह एकच ऑफरच्या पाठीमागे असतात, फक्त येशूच्याच पाठीमागे असतात. जगातल्या ऑफर त्या रिजेक्ट करतात देवा. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आज जगामध्ये लोक आजारामध्ये, आज जगामध्ये लोक प्रेशर मध्ये, टेन्शन मध्ये, ताणतणावामध्ये, वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी अडकलेले आहेत. याचा अर्थ काय देवाच्या लोकांना? खरंच त्यांचं जीवन वचनाच्या अधीन आहे का? ते वचन क्रॉस करतात का? ही गोष्ट महत्वाची. तो दरवाजा तोडून बाहेर येतात का? जसा लोकसत्ताचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी देवाच्या लोकांना तो दरवाजा उघडून बाहेर येऊन त्यांच्या बरोबर संभाषण करत होता, तसं तुम्ही करताय का? तुम्हाला काय करायचंय ते वचनाच्या अधीन राहून करायचंय. जर तुम्ही वचनाच्या अधीन राहिलात ना, तुम्हाला आलेला राग 0 मिनिटात निघून जाईल. राग येतो माणसाला,
पण वचनाच्या अधीन राहिल्यानंतर आलेला राग तो कंटिन्यू राहणार नाही. किती कंटिन्यू राहणार नाही, कारण तुम्ही वचनाच्या अधीन आहे. वचन तुम्हाला शिकवेल काय सोडायचं आणि काय पकडायचं. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जय, येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. बायबलचे एक एक संदेश घ्या देवाच्या लोकांना, जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत. जे लोक वचनाच्या अधीन आहेत ते लोक वाचलेले आहेत, आणि ज्यांनी वचन तोडलंय देवाच्या लोकांना ते सुरक्षित नाहीत. आज या जगामध्ये सुरक्षा पाहिजे असेल तर काय करायला पाहिजे. आपण घटना ऐकतो, ऍक्सिडेंट मध्ये बाहेर लोक गेले, ऍक्सिडेंट झाल्यावर गेले, भूकंप झाल्यावर गेले, खूप नदीला पूर आलाय, लोक मेले. घरातून पडणारा बाहेर मनुष्य येईल का नाही रिटर्न माहित नाही. रेल्वेचे ऍक्सिडेंट आहेत, एरोप्लेनचे ऍक्सिडेंट आहेत. म्हणजे सुरक्षा या जगामध्ये कुठे देवाच्या लोकांना. जर तुम्ही देवाच्या वचनाच्या अधीन राहिलात तर तुम्ही ते एकटे एरोप्लेन मध्ये असाल देवाचा सेवक, देवदूत ते विमान कोसळू देणार नाही, एरोप्लेन क्रॅश होणार नाही. क्रॅश होणारे देवदूत तुम्हाला तिथे बसून देणारच नाही. बोला येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणजे जर सुरक्षित या जगामध्ये राहायचं असेल तर आपण दरवाजा क्रॉस केला नाही पाहिजे, आपण देवाचं वचन मोडलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. जे लोक रोज बायबल वाचतात, मनन करतात, आणि मनन केल्यानंतर परमेश्वर आज माझ्याशी काय बोललाय ते त्यांच्या जीवनामध्ये अप्लाय करतात. मला प्रभूने असं सांगितलं येशू या वचनामध्ये, मी हे करणारच नाही. आणि जशी तू सुरुवात करतात देवाच्या लोकांना, हळूहळू त्यांच्यामध्ये लाईट लागायला लागतो. काय लागायला लागतो? काय लागायला लागतो? छोटासा लाईट लागायला लागतो. एक वचन तुम्ही पाळले देवाचं, एक लाईट लागले. दुसरं पाळले, दुसरं लाईट लागले. तिसरं पाळले, लाईट एक 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 लागत राहतो. आणि जसा लाईट लागत राहतो तुम्हाला दिसत नाही लाईट माझ्यामध्ये किती आहे, तुम्हाला दिसत नाही लाईट माझ्यामध्ये किती आहे, पण तुमच्या सैतानाला दिसतो तुमच्यामध्ये लाईट किती वाढत चालली. तुम्हाला दिसणार नाही. आतमध्ये देवाच्या लोकांनो देवदूत आहेत, लोट आहेत, लोटाच्या मुली आहेत, लोटाची पत्नी आहे, देवाच्या अधीन आहे तो परिवार. आतमध्ये लाईट हळूहळू काय राहिलाय? वाढत राहिलाय. जसं जसं लाईट आतमध्ये वाढत राहिले देवाच्या लोकांनो, बाहेरचे त्याला बोलवतात, बाहेर अंधकार आहेत, ते लोक अंधकारामध्ये आहेत. एवढा आत लाईट वाढला आणि तो लाईट त्या घराच्या बाहेर आला, त्या लोकांच्या डोळ्यामध्ये गेला, आणि बायबल सांगते ते लोक आंधळे झाले, त्यांना दिसलं नाही. एवढं देवाचं वचन आज नंतर अधीन राहा. तुमचे दुश्मन सैतान तुमच्याकडे येण्या अगोदर आंधळा झाला पाहिजे. येशू मसीह की धन्यवाद. येशू सिस्टर तुम्ही यस, ओढणी यस यस. ज्या लोकांनी तुम्हाला नाकारले ना, प्रभूचं वचन घेऊन आज नंतर चाला, ते तुमच्या पाठीमागे येतील. ते तुमच्या पाठीमागे येतील. फक्त देवाच्या अधीन आज नंतर राहा, ते लोक तुमच्या पाठीमागे पळत येतील. 90 दिवसामध्ये तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाच्या घटना घडणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की. देवाचा आत्मा सांगतो देवाच्या उपस्थितीमध्ये राहा, देवाच्या अधीन राहा. थँक्यू जीसस. जीसस. परमेश्वराचा प्रकाश तुमच्यावरती वाढते देवाचा लाईट. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. जे लोक देवाच्या अधीन आहेत, अधीन ते लोक वाचतील. जे लोक देवाच्या अधीन नाहीत ते लोक वाचणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कसं असतं माहिती का, लाईट कसं वाटतो? हळूहळू वाटतो की लाईट. देवाने सांगितलं खोटं बोलायचं नाही, आज नंतर मी खोटं बोलणार. खोटं बोलायचा चान्स सैतान 100% आणीन आणि तुमचा फायदा होईल. मग त्यावेळेस तुम्ही खोटं बोलणारच नाही. तुम्ही काय बोलणार? काय बोलणार?
खरं बोलणार त्यावेळेस तुमच्यातली लाईट एक लागायला चालू होते. ती किती असेल? 10 व्होल्टची. किती व्होल्टची? किती व्होल्टची? आणि नंतर देवाची लोकांनो, तुम्ही परत जीवन जगत असताना कोणतरी तुम्हाला राग आणायचा प्रयत्न केला, काहीतरी राग आणायचा प्रयत्न केले, पण तुम्ही प्रभूच्या वचनाच्या अधीन असता. जसे तुम्ही प्रभूच्या वचनाच्या अधीन असता, तुमचा राग क्षणात निघून जाईल. तुम्ही त्याला माफ करता. प्रेज द लॉर्ड. तुमच्यातला परत 10 व्होल्ट लागत, म्हणजे किती झाला? 20 वॅटचा बल्ब तयार झाला. किती? 20. अशी एक गोष्ट करून देवाच्या लोकांनो, तुमचा फायदा आहे जॉब मध्ये. पण देव सांगतोय घेऊ नका, आता ऑफर लेटर घेऊ नको, मी तुला पुढे नेणार. तुम्ही देवाचं ऐकताय, परत 30 व्होल्ट बल्ब तयार झाला. असं तुम्ही देवाचं एक वचन ऐकणार आणि एक वचन देवाच्या लोकांना तुमच्या जीवनामध्ये काय करणार? डिपॉझिट करतात की नाही डिपॉझिट? प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. तुम्ही काय करता? तुम्ही कलेक्शन करायला लागले समजा, तो व्यक्ती रोज कलेक्शनला येतो, तुम्ही काय देता? 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये रोज देता. 500 रुपये तुम्ही कलेक्शन मध्ये भरत असाल तर महिन्याचे किती होतील? 15,000. एका वर्षाचे किती होतील? 1,80,000. म्हणजे एका वर्षात तुमच्याकडे 1,80,000 येतील देवाच्या लोकांनो. म्हणजे तुम्ही सुरुवात कितीने केली? 500 रुपयांनी कलेक्शन करायला. तसंच देवाचं वचन आहे, त्याच्यात लाईट तुम्ही वाढवताय. एवढा लाईट वाढला जातो, दुश्मनांचे तुमच्याकडे पायची नजर सुद्धा होत नाही. जसे ते तुमच्याकडे पाहतील, तुमचे विरोधी खाली पडतील, कारण प्रकाश तुमच्यावरती आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. एकदा मी प्रेयरला गेलो आणि एक व्यक्ती प्रेयर मध्ये देवाच्या लोकांना उभा राहिला आणि प्रार्थना केली, आणि तो व्यक्ती पडला. काय झालं? तो व्यक्ती काय झाला? व्यक्ती पडला. आता व्यक्ती पडल्यानंतर त्याच्यातल्या ज्या गोष्टी त्या निघून गेल्या, तो व्यक्ती फ्री झाला. आणि नंतर देवाच्या लोकांना तुम्हाला व्यक्ती भेटला, त्याला विचारलं, तुला काय झालं, तू का पडला? तो व्यक्ती मला सांगतोय, त्यावेळेस तुम्ही माझ्या डोक्यावरती हात ठेवला, माझे डोळे बंद होते, तुमच्यातून एवढा प्रकाश येत होता की त्या प्रकाशाचं मी समोर थांबूच शकत नव्हतो. काय नव्हतो? थांबूच शकत नव्हतो. तो प्रकाश मी पाहूच शकत नव्हतो. आणि तो प्रकाश जसा माझ्याकडे आला, मी पडून गेलो. मला पुढचं काहीच माहिती नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. तुम्ही दिसतात असे आता बसलेले, तुमच्यामध्ये प्रकाशाचा झरा बसलेला आहे. साधे लोक नाही, दुष्ट आत्मे तुम्हाला घाबरतात. काय करतात? दुष्ट आत्मे तुम्हाला घाबरतात. काय करतात? तुम्ही रोडवरून जरी चालले, देवाच्या वचनाच्या आधीन जरी असले ना, दुरात्मे तुम्हाला घाबरतील, कारण प्रकाश तुमच्यामध्ये आहे. तो तुमच्या प्रकाशाकडे पाहणारच नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. त्या नातेवाईकांनी तुम्हाला सोडून दिलंय, देव तुम्हाला एवढ्या उंचीवर नेतोय की तुमच्याकडे पाहिले तरी त्यांची मान झुकून जाणार. येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. ज्या नातेवाईकांनी तुमचा द्वेष केलाय, ते येणाऱ्या दिवसात तुम्हाला असं पाहतील, असं पाहणार नाही. देव तुम्हाला पुढच्या पायरीवरती देईल. देव तुम्हाला त्या स्टेप वरती नेत आहे, कारण तुम्ही दरवाजाच्या आधीन आहात, म्हणजे येशूच्या आधीन आहात, वचनाच्या आधीन आहात. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. येशू मसीह की. आणि जसं आपण वचनाच्या आधीन राहतो ना देवाच्या लोकांना, विश्वास खूप वाढत चालतो. आपला एक स्टेप मध्ये, एक गोष्टीमध्ये आपला विश्वास खूप वाढत चालतो. प्रेज द लॉर्ड.
येशू मसीह की, येशू मसीह की. परिस्थिती दुःखाची येते जीवनामध्ये, असं वाटतं सगळं सोडून दे, असं होतं कधी कधी. मी पण देवाच्या सानिध्यात खूप रडत बसतो, खूप रडत बसतो. मी पण तुमच्यासारखा मनुष्य आहे. मला पण दोन डोळे, बरोबर आहे. मी तुमच्यासारखाच आहे, मी काय वेगळा नाही. परिस्थिती जीवनामध्ये येते आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही वचनांच्या आधीन राहून युद्ध लढत असाल तर 100% येणाऱ्या दिवसात सैतान हारणारे म्हणजे देव तुम्हाला त्या लेवलला घेऊन जाईल जी लेवल तुम्ही कधीच पाहिली नाही, कधीच. मी साक्ष ऐकली, एक पास्टर्स आणि देवाचे लोक तो हे पास्टर्स आई वगैरे नाही, एका स्त्रीच्या घरी राहतात. ती स्त्री त्यांना गॉस्पेल सांगते, त्याच्यावर विश्वास ठेवतात. कचरा काढायची, ते कचऱ्यामधली जो हॉटेलचे जे घाण खाऊन टाकले जातो त्याच्यावर जीवन जगायचं. त्यांना येशू कळलं. ज्याने सांगितलं ती आई त्यांची मरून गेली, जे आईने जे प्रॉफिसी त्यांच्यासाठी केलेल्या होत्या, ज्या भविष्यवाणी केल्या होत्या, यांनी त्या स्पिरिट मध्ये रिसीव्ह केलेल्या आईने करायचं काय. पण देवाच्या लोकांनो, हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती जीवन जगण्यासाठी एका ठिकाणी कामाला जातो आणि कामाला गेल्यानंतर तिथे काम करतो, पैसे भेटतात, जीवन राहिला. घराची परिस्थिती वेगळी, जेवायची परिस्थिती वेगळी, खूप त्रासामधून देवाच्या लोकांना, एवढा त्रास की खूप त्रास. या त्रासामध्ये त्याने कधीच देवाच्या विरोधात बोलला, एकही शब्द देवाच्या विरोधात बोलला. खिशात 1 रुपया असो और नसो, पण देवाच्या आधीन राहायचं शिका. जी गरज आहे तुमची ती परमेश्वर स्वर्गातून पुरवल्याशिवाय ना. असे पैसे मागणं देवाला, तर देवा मी हजारो लोकांच्या मुलांची येणाऱ्या दिवसात शाळेची फी भरेल, अशी मी हजारो मुलांची शाळेची फी भरेल, एवढे पैसे स्वर्गातून दे देव मला. माझ्या मुलांचीच नाही. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांसाठी प्रयत्न करता, दुसऱ्यांसाठी काम करायचा प्रयत्न करता, दुसऱ्यांसाठी तुमची बिल असेल, देव सडनली तुमच्या हातामध्ये ती गोष्ट देऊन टाकेल. तुम्ही तुमच्या मुलांचीच फीस नाही, हजारो लोकांची फीस तुम्ही भरता. प्रेज द लॉर्ड. आणि पास्टर खूप दुःखामध्ये प्रार्थना करायची, काय करायचं काय कळत नाही जीवनामध्ये. आणि व्यक्ती त्यांना भेटला आणि देवाच्या आत्म्याने त्या पास्टरला सांगितलं, त्या मुलाला सांगितलं की हा जो समोरचा व्यक्ती आहे, हा ड्रग्ज डिलिव्हर करतोय, हा ड्रग्ज सप्लायर, याला जाऊन सांग 3 दिवसामध्ये तू जर हे गोष्टी सोडल्या नाही तर तू जेलमध्ये असतील आणि तुला काय करतील, नष्ट करतील. काय करतील, तुझं जीवन नष्ट होईल, सैतान तुला जेलमध्ये टाकणार आहे. अनोळखी व्यक्ती आणि देव त्या मुलाशी बोललाय आणि तो डायरेक्ट जाऊन सांगतोय त्यांना. आणि जसं तो व्यक्ती समोरचा आहे जो ड्रग्ज डिलिव्हरी करत होता, मोठा त्याचा बिझनेस होता देवाच्या लोकांना त्या सिटीमध्ये, तो आला आणि त्या पास्टरला पकडला आणि त्याला फटके द्यायला लागले. ते पास्टरने त्याच्या डोळ्यात घालून पाहिलं, तू ड्रग्ज डिलिव्हर करतोस, देवाचा आत्मा तुला सांगतोय की काय कर, की सोडून दे, 3 दिवसामध्ये नंतर तू जेलमध्ये असशील. तू म्हटले मला एकट्यालाच माहिती, बाकीचं कोणालाच माहिती नाही, तुम्हाला कसं माहिती. त्याने सांगितलं येशूने मला सांगितलं, मी तुला सांगितलं येशू तुझ्यावर प्रेम करतो. आणि देवाच्या लोकांना जो व्यक्ती आहे तो थोडा दूर गेला, विचार केला, रडला, मुलाकडे आला, मुलाने प्रार्थना केली देवाच्या लोकांना, आणि जशी प्रार्थना केली त्याच्यामधले त्या स्पिरिट निघून गेले आणि तो प्रभूचं जीवन जगायला लागला. जो त्याचा बॉस होता, तो म्हटलं बिझनेस का बंद केला, तो त्याच्याकडे आला आणि त्याला म्हटलं की असं तू कोण आहेस,
की मी जे खालच्या लोकांना हँडल करायला घेतो काम ते माझं बंद पडले. त्या मुलाने प्रार्थना केली. जो मुलगा त्यांच्या समोर होता हा मुलगा देवाच्या वचनाच्या अधीन होता. समोरचा देवाच्या वचनाच्या अधीन नव्हता. धडकच खाली पडला. 3 तास तसंच राहिलं देवाच्या लोकांना. उठल्यानंतर त्याने एक आवाज ऐकला, ह्या मुलाला लंडनला पाठवून दे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह तो ड्रग्स डिलिव्हर करणारा त्याच्याबरोबरचा बॉस कुठला, पासपोर्ट काढला, पासपोर्ट घेतला, लंडन वरून फ्लाईट खाली आलाय. आता कुठं जायचंय काय माहित नाही. देवाच्या आधीने देवाला विचारलं मी कुठं जाऊ. ते मोठे समोरची बाई दिसते ना एअरपोर्टची, तिला जाऊन सांग तुला एड्स आहे आणि प्रभू तो एड्स बरा कर. हा गेला, मॅडम तुम्हाला एड्स आहे आणि परमेश्वर बरं करणार आहे. तिने एकदम झटकून दिलं, एड्स बिड्स काय नाही. तिला एड्स होताच. तिने एक सिक्युरिटी गार्ड बोलवली, याला पकडलं देवाच्या लोकांनी. काही वेळाने काय झालं काय माहिती, ती बाई आली, याला सुटलं आणि एअरपोर्ट मध्ये परत सांगितलं की मला कसं माहिती मला एड्स, मला येशूने सांगितलं तुला बरं करणार. ती बाई गेली, वेगळ्या वेगळ्या टेस्ट केल्या तिने, HIV सगळे रिपोर्ट निगेटिव्ह. याच्याकडे आली, परत प्रेयर करून घेतली. प्रेज येशू. बाईने बायबल कॉलेज दाखवलं. बायबल कॉलेजमध्ये मुलगा राहिला. हा बायबल कॉलेजमध्ये वाढला. खूप प्रोफेसिस करायचा, खूप भविष्यवाणी करायचा, देवाच्या उपस्थितीमध्ये राहून देवाच्या लोकांना. ज्यावेळेस तिचं ग्रॅज्युएशन झालं, त्याला डिग्री द्यायला लागली, ते पास्टर प्रेयर करायला आले. हाच अन्य टंग्स मध्ये प्रेयर करायला लागला, ते पास्टर खाली पडले. बोला येशू मसीह, येशू मसीह की जय, येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. आणि हा मुलगा देवाच्या लोकांना. एकदा असंच पंतप्रधानांची मीटिंग होती आणि मुलाने अनाउन्स केलं की हा मनुष्य पंतप्रधान होणार आहे. आणि तो एकदम साधा मनुष्य होता. आणि काही काळानंतर ज्याला प्रॉफेसी केली तो देशाचा पंतप्रधान झाला. प्रेज येशू मसीह की जय, येशू मसीह की जय. ह्या गोष्टी का देव सांगतोय तिथं त्याने पाऊल ठेवले. ज्या देशात त्याला एकही कोण ओळखीचं नाही, देव सांगतोय चाल, तो उठला आणि गेला. ज्या देशात कुणी माहिती नाही त्याला बायबल कॉलेजमध्ये राहायला दिलं. ज्या देशात त्याचं कुणी ओळखीचं नाही त्या देशासाठी तो भविष्यवाणी करतोय की हा व्यक्ती या देशाचा पंतप्रधान होईल. आणि ज्या व्यक्तीसाठी पंतप्रधान झाल्यानंतर तो काय विसरणार आहे का त्याला? तो विसरला नाही देवाच्या लोकांना. आणि त्याच्याकडे गिफ्टच आलं देवाच्या लोकांना. ज्या देशातल्या लोकांचं भविष्यवाणी त्याला देव दाखवायचा की ह्या ठिकाणी हा राष्ट्राध्यक्ष होणार आहे, हा पंतप्रधान होणार आहे. अमेरिकेमध्ये देवाच्या लोकांना त्यांनी एक व्यक्तीला भविष्यवाणी केली, तुम्ही या देशाचे पंतप्रधान होणार आहे. आणि त्याच्या भविष्यवाणीनुसार देवाने देवाच्या लोकांना देवाचा प्लॅन पूर्ण केला आणि तो व्यक्ती अमेरिकेचा पंतप्रधान झाला, राष्ट्राध्यक्ष झाला. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की जर देव कचऱ्यात खाणाऱ्या एक छोट्या मुलाला टॉप लोकांबरोबर जर बसवीत असेल, हा फक्त वचनाच्या आधीन राहायची गरज आहे. तो वचनाच्या आधीन राहिला देवाच्या लोकांनो, तुम्ही पण आज नंतर वचनाच्या आधीन राहा. तुमचं जीवन परमेश्वराने टॉप लिहून ठेवलेलं आहे. तुमच्या मुला टॉप करणार आहेत आणि प्रभूने सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला फक्त वचनाच्या आधीन राहायचंय. जर कचऱ्यात काम करणारा मुलगा देव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची भविष्यवाणी करू शकतो, त्या व्हाईट हाऊस मध्ये जाऊन प्रार्थना करू शकतो, तर देवाच्या लोकांना देव पण तुम्हाला राष्ट्रासाठी निवडेल, राष्ट्रांसाठी निवडेल. जे लोक स्पिरिट मध्ये रिसीव्ह करत आहेत त्यांना परमेश्वर निवडत आहे. जे आपली बसली फक्त ऐकून ते असेच बसतील आणि असेच जातील. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. देव जे सांगेल ते करायची सुरुवात करायची, बाकी काहीच करू. पहिली गोष्ट पाहिली देवाच्या लोकांना, आपण वचनाच्या आधीन राहायला पाहिजे. कुठं राहायला पाहिजे? त्या वचनाच्या बाहेर येऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात.
वचनाच्या बाहेर जाऊन तुम्ही गोष्टी करणार असेल तुमच्या स्वतःच्या याने, तर त्या सॉल्व्ह होणार नाहीत. स्वतःच्या ताकदने जर मिळवायची ती प्रयत्न करीत असताल तर त्या गोष्टी मिळणार नाहीत. नीट ऐका, देवाची कृपा पुरेशी फक्त तुम्हाला आत राहून बाहेरच्या गोष्टी मला ऑटोमॅटिक मिळतील. प्रेज द लॉर्ड. यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. जे दरवाजाच्या आतमध्ये राहतील ते स्वर्गाच्या दरवाजाच्या आतमध्ये राहतील. जे मंडळीच्या आतमध्ये राहतील, चर्च हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि स्वर्गाचा दरवाजा येशू आहे. आणि त्याच्यात जर जायचं असेल देवाच्या लोकांना, या मंडळीच्या आत यावं लागेल, या दरवाजाला क्रॉस करावं लागेल. म्हणजे तुम्हाला क्रॉस करून इथं बसावं लागेल. ते लोक इथं पण सुरक्षित असतील, स्वर्गात पण सुरक्षित असतील आणि येणाऱ्या काळामध्ये पृथ्वीवर पण हजारो काळामध्ये सुरक्षित असतील. प्रेज द लॉर्ड. आज नंतर मुलगा बाहेर गेलाय, 2 तास झाले, टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त त्याला पवित्र आत्म्याच्या आतमध्ये राहायचं शिकवा. तो सुरक्षित तुमच्या घरी देव त्याला घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. काही लोक 10 मिनिटात कुठे आहेस, आणि कामच झालं नाही त्याचं, ये लवकर घरी. एवढी काळजी लागलेली असते त्यांना, एवढी काळजी तर खूप काळजी. देवाच्या आधीन राहणाऱ्या लोकांची काळजी करणं सोडून नये. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. तुमच्यापेक्षा देवाची नजर त्याच्यावर जास्त आहे. देव त्याला सुरक्षित घेऊन येईल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. दरवाजाच्या आतमध्ये म्हणजे येशूच्या आतमध्ये आज नंतर राहायचं शिका. जसे तुम्ही शिकणारे देवाच्या लोकांना 100% तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचं गाव सुरक्षित होणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिली गोष्ट पाहिली, दरवाजाच्या आतमधले सुरक्षित आहेत, दरवाजाच्या बाहेर सुरक्षित नाही. मंडळीच्या आतमधले सुरक्षित आहेत, बाहेरचे सुरक्षित नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. पहिली गोष्ट आज आपण संदेशातून शिकलो की देवाच्या वचनाच्या अधीन राहायचे, देवाच्या दरवाजाच्या आतमध्ये राहायचंय. 100% तुम्ही सुरक्षित राहणार आहात. आमेन, आमेन. दुसऱ्या पॉइंट्सकडे आपण जाऊ. प्रेषितांचे कृत्ये अध्याय क्रमांक 3 आणि वचन 2. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्यांजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवत असे. प्रेज द लॉर्ड. लंगडा भिकारी आणि जन्मजात लंगडा आहे. एक सुंदर नावाचा दरवाजा असंच आणि बसलाय आपला भीक मागत त्याच्या जवळ असा बसलाय. आणि बसल्यानंतर देवाच्या लोकांनो हा दरवाजा आहे आणि त्याला 40 वर्षाचा आहे. किती वर्षाचा आहे म्हणजे 40 वर्ष या भिकाऱ्याने भीक मागितली. किती वर्ष? जन्मजात तो भिकारी आहे, जन्मजात चांगला आहे आणि तो भीक मागतोय. 40 वर्ष लंगडा आहे तो आणि तो भीक मागतोय. आणि देवाच्या लोकांना जसा तो दरवाजाजवळ बसलाय, लोक यायचे मंदिरात जायला, हे मंदिर आहे. आणि लोक काय म्हणायचे, लोकांना त्याच्याकडे पाहायचा, कारण पहिलं तो पाहायचा, नजर करू द्यायचा आणि नंतर मग काय करायचा, हात करायचा. भिकाऱ्यांची स्टाईल अशीच असते. भिकारी आले तर लोक इकडे पाहतात, त्याला नजर देतच नाही. बरोबर आहे की नाही? ते पहिले डोळे पाहतात. कसे? पहिले डोळे आणि नंतर हात. पण देवाच्या लोकांना त्या काळामध्ये असा एक व्यक्ती सुंदर नावाच्या दरवाजावर लोकांकडे पाहते, काहीतरी देते नाही, अपेक्षा नाही. तो पैसे घेत असतील, सोनं घेत असेल, चांगलं काहीतरी घेत असेल लोकांकडून, भाकरी घेत असेल, जेवण घेत असेल, काहीतरी घेत असेल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. आणि बसलाय आपल्या देवाच्या लोकांना दरवाजाजवळ. आणि जसं दरवाजाजवळ बसलाय असं इकडून पेत्र आणि योहान आले, त्यांच्या डोळ्याला डोळे घालून पाहिले. आणि पेत्र म्हणतोय, आमच्याकडे आता काय
काही नाहीये आमच्याकडे तुला द्यायला, माझ्याकडे ते तुला देतो. जगातले माझ्याकडे सोनं नाही, चांदी नाही, पण तुला येशूच्या नावात उठ. बायबल सांगतं त्यांनी हात दिला, बायबल सांगतं त्याच्या घोट्यात बळ आलं, तो स्वतःच्या पायावरती उभा राहिला आणि सुंदर नावाच्या दरवाजाच्या आतमध्ये निघून गेला. मंदिरामध्ये त्याने उड्या मारल्या, देवाची स्तुती आराधना केली. Praise the Lord. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हा 40 वर्षापासून या दरवाजाजवळ आहे, पण कुठे हा दरवाजाच्या, कुठे कुठे हा दरवाजाच्या बाहेर आहे देवाच्या लोकांनो, दरवाजाच्या आतमध्ये नाही. जे मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये नाही, मंदिराच्या बाहेर आहे देवाच्या लोकांनो. आणि हा मंदिराच्या बाहेर भीक मागतोय. याला एक तोळं सोनं जरी दिलं ना, दुसऱ्या दिवशी येऊन हा भीकच मागणार. पण कळतंय की नाही कळत? समजते तुम्हाला? हा रोज येणार भीक मागणार, रोज. त्याला तुम्ही 1 करोड दिले ना, दुसऱ्या दिवशी सुद्धा येणार भीकच मागणार. देवाला माहिती आहे जेवढं पाहिजे तेवढंच द्यायचं. देव त्याला ऍक्युरेट देत असेल, कळलं? देव त्याला ऍक्युरेट देत असेल. म्हणजे देवाच्या लोकांना देवानी त्याला कितीही दिलं तरी पण हा गडी येऊन भीक मागणार, म्हणजे मागणारच. याने भिकेचं डोर रोज ओपन करून ठेवलेलं आहे याच्या जीवनामध्ये. नीट आहे का? तर सगळे रेग्युलेशन समजतील. काय केलेलं आहे याने? भीक मागण्याचा दरवाजा याने खोलून ठेवलेला आहे. याला बाकीचं काही घेणं देणं नाहीये. मी रोज भीक मागवण, हा दरवाजा रोज उघडायचा, सकाळी भीक मागायचा, हात करायचा, डोळ्यात डोळे पाहायचा, हात करायचा, मला दे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. दरवाजा सुंदर आहे, सुंदर दरवाजा जवळ बसलाय, पण यांनी त्याच्या जीवनामध्ये भिकेचा दरवाजा ओपन केलाय, उघडा केलाय. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणि देवाच्या लोकांनो हा हात पसरायचा. काय करायचा? तो अध्याय वाचा. तो हात पसरायचा. हात पसरल्यानंतर त्याला माहिती आहे की मला काहीतरी कोणतरी देणार आहे. म्हणजे त्याने हात पसरायचा, पण दरवाजा त्याच्या जीवनात काय केलंय? उघडा ठेवलेला आहे. काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? काय केलेलं आहे? उघडा ठेवलेला आहे. तुम्ही जुन्या काळामध्ये जा, चहा पत्ती संपली का शेजारकडे जायचं, चहा पत्ती घ्यायची. थोडं तेल संपलं की तेल घ्यायचं. आता तुम्ही 15 लिटरचा डब्बा भरता, हे मान्य आहे. जुन्या काळामध्ये देवाच्या लोकांनो एकमेकांसमोर काय करायचे? हात पसरायचे. थोडं पीठ संपले, काढ्याची पेटी नाहीये, चूल पेटणार नाहीये, हात पसरायचे आणि काय करायचे? काढ्याची पेटी घ्यायची. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता तुम्ही काय एकमेकाला मागत, तुम्हाला द्यायला कोण रेडी नाही. मी मागितलं तरी पण म्हणते आमच्याकडे नाही. घरात असून सुद्धा म्हणतील नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. म्हणजे देवाच्या लोकांना त्याने दुसरा दरवाजा त्याच्या जीवनात ओपन केलाय. हात पसरायचा कोणासमोर? लोकांसमोर. लंगडा आहे, टॉयलेटला जाताना कोणाचा आधार घ्यावा लागत असेल, झोपताना, उठताना, फिरताना आधार घ्यावा लागत असेल, तो दुसऱ्यावरती काय अवलंबून आहे? काय तो अवलंबून आहे. लहान मुलं अवलंबून असतात आपले डॅडी मम्मीवरती. माझा अभ्यास कितपर्यंत घ्यायला पाहिजे? एक मॅच्युरिटी आल्यानंतर त्यांना त्यांचाच करू द्यायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. त्यांना शिकू द्यायला पाहिजे. हे तर खूप 18 वर्षाचा झालाय आणि दरवाजा उघडा आहे. कशाचा? डॅडी आणि मम्मीचा. हे मला गोड धरून शिकवलं नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. जर तुम्ही तुमच्या मुलांना अवलंबून तुमच्यावर ठेवलं, ते मोठे झाले तरी पण तुमच्यावर अवलंबून राहतील. तो दरवाजा एकदा मॅच्युरिटी आली का बंद करून टाका. त्यांना काय करायचं करू द्या. दरवाजा उघडा आहे, ते पडायला लागले का तुम्हाला हात पकडतील, ते पळायला लागले का तुमचा हात घेऊन पकडतील. तो दरवाजा बंद करून टाका. म्हणजे देवाच्या लोकांनो 3 दरवाजे या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये ओपन आहेत. पहिला जो दरवाजा आहे, रोज भीक मागायचा. त्याला कितीही भीक दिलं तरी दुसऱ्या दिवशी उठायचा, दरवाजा उघडायचा, भीक मागायचा.
दुसरा दरवाजा आहे हात पसरायचा, लोकांसमोर हात पसरायचा. जरी त्याच्याकडे असेल, आजचा अन्न असेल, उद्याचा असेल, तरी अन्नासाठी हात पसरायचा. तिसरा दरवाजा आहे देवाच्या लोकांनो, तो म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा. हे तिन्ही दरवाजे या लंगड्या भिकाऱ्याने ओपन करून ठेवलेले आहेत. जो कोणी त्याच्याकडे यायचा, त्याने भीक मागितलं की त्याला भीक द्यायचा, दरवाजात भीक टाकून द्यायचा, तो भीक घ्यायचा, परत दरवाजा उघडा करायचा. कुणी हात पसरला असेल त्याच्या हातात जाऊन त्याला मदत करायची, परत दरवाजा उघडा. दुसऱ्यावरती अवलंबून आहे, हात त्याच्यावर ठेवायचं देवाच्या लोकांना, त्याला तेवढी मदत करायची, त्याला तिथून तिथपर्यंत त्याला हाताला धरायचं, ठेवायचं, उचलायचं, आणि परत काही वेळाने त्याला पकडायला लागायचं. म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याचा दरवाजा परत उघडा. पण कळते की नाही? कळते की नाही? येशू मसीह की जे जे लोक त्यांच्याकडे आले, त्या लोकांनी देवाच्या लोकांना फक्त त्यांना हेल्प केली. काय केली? मदत केली. या तिन्ही दरवाजामध्ये ज्या ज्या गोष्टी लागतात त्या त्या हेल्प करतील. जगातले लोक फक्त तुम्हाला हेल्प करतील त्या टायमिंग पुरते. फक्त त्या तुम्ही रोज जा बरं दुसऱ्याच्या घरी जेवायला, जा रोज 10 वर्ष करून. आपले लोक देतील जेवण, पण कधी कधी कंटाळा करतील. मला नाही वाटत कंटाळा करतील. देतात 10 वर्ष एका व्यक्तीला जेवण. बोला येशू मसीह की 20 वर्ष देतात नाही, 20 वर्ष पाच जास्त वर्ष. प्रेज द लॉर्ड. देतात तुम्ही, देवाची ग्रेस तुमच्यावर. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. पण मी सांगतो ही गोष्ट करायची नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. काय करायची नाही? रोज त्याला सवय लावून ठेवायची नाही. सवय लावल्यानंतर काय होते? रोज तुमच्याकडे येईल. त्याला सवय लावायची नाही. या व्यक्तीला तिन्ही दरवाजे ओपन करण्याची सवय या जगातल्या लोकांनी लावली. अवलंबून राहण्याचा दरवाजा उघडा केलेला आहे, भीक मागायचा दरवाजा उघडा केलेला आहे, हात पसरायचा दरवाजा उघडा केलेला आहे. पण कुणी पण देवाच्या लोकांना फक्त त्यांना दरवाजा उघडा, मदत करायचे, तो उघडा करायचा, मदत करायचे, उघडा करायचा, मदत करायचे, उघडा करायचा. पण एक दिवशी त्याच्या टायमिंग मध्ये जीवनामध्ये एक गोष्ट घडली. देवाच्या दोन सेवक पेत्र आणि योहान कितव्या प्रहरी? तिसऱ्या प्रहरी. कितव्या प्रहरी? तिसऱ्या प्रहरी. म्हणजे किती टाइम? यहुद्यांमध्ये 8 प्रहरी. कॅलेंडर 24 घंटे. 1 ते 3 प्रहर पहिला, 3 ते 6 दुसरा प्रहर, 6 ते 9 तिसरा प्रहर, 9 ते 12 चौथा प्रहर, परत 12 ते 15 पाचवा, 15 ते परत 18 कितवा? 6वा, 18 ते 21 7वा, 21 ते 24 8वा. आता तिसऱ्या प्रहरी म्हणजे किती? 6 ते 9. कळले की नाही? हे यहुदी कॅलेंडर नुसार तिसऱ्या प्रहरी सकाळी पहाटे तुम्ही पहाटे प्रार्थना करते की 6 ते 9 मध्ये हे लोक चालले. आपल्यासारखे टाइमिंग नव्हता. डायरेक्ट 9 वाजून 2 मिनिटांनी 6 वाजून अलार्म वाजतात तसे नाही. पहिला प्रहर, दुसरा प्रहर असे म्हणायचे ते. प्रेज द लॉर्ड. त्यांचे टायमिंग होता. तिसऱ्या प्रहरी म्हणजे 6 ते 9 पर्यंत देवाचे लोक गेले. आणि त्यांना दिसलं सकाळी सकाळी हा बाबा बसलेला. बरं कळते की नाही? हा बाबा भिकारी बसलेला दिसला त्यांना सकाळी सकाळी. सेम त्याची ऍक्टिंग, डोळ्यात डोळी. भिकासाठी दरवाजा उघडा केलाय, भीक देतील. दुसरा लगेच दरवाजा उघडा केलाय, हात पसरतील, तो हात पसरायचा. सेम दरवाजा यांच्यासाठी ओपन केला. तिसरा अवलंबून राहण्याचा दरवाजा त्यांनी ओपन केलेला पेत्राने. त्यांनी तिन्ही दरवाजे पाहिले. 1 2 3. ते म्हटले आमच्याकडे याच्यासाठी देण्यासाठी काहीच नाहीये, पण आमच्याकडे एक अशी गोष्ट आहे, ती गोष्ट येशू आहे. जसं देवाच्या लोकांनो पेत्र आणि योहान त्याला म्हटले आमच्याकडे सोन्यारूपी जगातल्या काही गोष्टी नाहीये, पण आमच्याकडे जे ते तुला देतो. ते म्हटले येशूच्या नावाने उठ.
हात पकडला, बायबल सांगतो तो उठला, त्याच्या घोट्यात बळ आलं, त्याचे तिन्ही दरवाजे क्षणात देवाने बंद केले. भीक मागण्याचा दरवाजा, येशूचं वचन त्याच्या जीवनात आलं, बंद झालं. दुसऱ्यावर अवलंबून राहण्याचा दरवाजा, येशूचं वचन त्याच्या जीवनात आलं, त्याला कोणाची गरज पडली नाही, तो स्वतः त्याच्या पायावरती सेट झाला. हात पसरायचा देवाच्या लोकांना दरवाजा. ज्यावेळेस येशूचं वचन त्याच्या जीवनात आलं, येशू आला, परत त्याने जीवनामध्ये कोणासमोर हात पसरला नाही. ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये येतो, जगातले सर्व दरवाजे जे सैतानाने ओपन केले ते बंद होऊन जातात. Praise the Lord. येशू मसीह की आज सैतानाने जे जे तुमच्या जीवनामध्ये ओपन केलेले दरवाजे असतील, ते परमेश्वर सगळे सैतानाचे डोर बंद करील आणि सुंदर नावाच्या दरवाजाच्या आतमध्ये तुम्हाला नेईल, येशूच्या उपस्थितीच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की 10 वर्ष भाकरी कोणाला घालायच्या नाही, त्याला येशू द्यायचा, बस तो तुम्हाला भाकरी आणून देईल. कळलंय की नाही कळलंय तुम्हाला? काय करायचंय? त्याला येशू द्या, देवाचे वचन त्याला द्या. ज्यावेळेस देवाचं वचन देता, तुमच्या डोक्याचा ताण कमी होऊन जाईल. तुम्हाला त्याचे दरवाजे तुम्ही बंद करता, एकदा हेल्प करता, दोनदा करता, तीनदा करता, तुमच्याकडेच काही नाही तर तुम्ही काय हेल्प करणार आहे? एक दिवस असं जीवनामध्ये येईल, तुम्ही हेल्प करू शकत नाही. पण त्याला अशी जगातली एक गोष्ट, ज्या स्वर्गातली देवाचं वचन येशू, परत त्याला जगातल्या एकही गोष्टींचा सैतानाने दरवाजा ओपन केला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हा व्यक्ती कितीतरी वर्ष या दरवाजाच्या जवळ बसलाय. हा दरवाजा व्यक्तीला का दिसला नाही माहितीये? याने 3 दरवाजे याच्या जीवनामध्ये ओपन केलेले. भीक मागायचा, दुसऱ्यावर अवलंबून राहायचा, हात पसरायचा, आणि ज्या गोष्टी ओपन असतात त्या होल मधून माणूस पाहत राहतो. पूर्ण 40 वर्ष त्यांनी या 3 दरवाजातूनच पाहिले. पण जर खरा सुंदर नावाचा दरवाजा म्हणजे येशू त्याच्या जवळ आहे, तो सुंदर आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही, जोपर्यंत जगातले दरवाजे तुम्ही बंद करू शकत नाही, येशूचा दरवाजा तुमच्यासाठी उघडा होऊ शकत नाही. बंद करा जगातले दरवाजे सगळे. जगातले जे सैतानाने तुमच्यासाठी दरवाजे ओपन केलेले आहेत ते बंद करा. जसे तुम्ही बंद करतात, भीक मागायचा असो, कोणता पण दरवाजा असो, आज बंद करा. येशूचा दरवाजा तुमच्यासाठी ओपन आहे. आता ओपन आहे. आता येशूचा दरवाजा तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही फक्त सांगायचंय, प्रभू मी व्यभिचार करणार नाही, आजपासून बंद. दरवाजा व्यभिचाराचा बंद. देवा मी भांडण करणार नाही, आजपासून भांडणाचा दरवाजा बंद. मला कितीही भांडले तरी मी भांडणार नाही, भांडणाचा दरवाजा बंद. कितीही तुम्हाला अशांत करणारे दरवाजे सैतानाने उघडले, ते बंद करा. तुम्ही येशूच्या दरवाजाकडे पहा, ते ऑटोमॅटिक बंद तुमच्या जीवनातून परमेश्वर करून टाकतो. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की एक दरवाजा आहे देवाच्या लोकांना, तो जीवनाचा दरवाजा आहे. जसं जीवन त्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये आलं, त्याला जगातला जीवनाची कोणाचीच गरज पडली नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की तयार आहे तुम्ही आज तुमच्या जीवनातले वाईट गोष्टींचे दरवाजे बंद करण्यासाठी? व्यसनाचा दरवाजा बंद करा, रागाचा दरवाजा बंद करा, व्यसनाचा दरवाजा बंद करा, रागाचा दरवाजा बंद करा. जे वेगळे वेगळे सैतानाने तुमच्या मनामध्ये एक गोष्ट टाकली असेल, तुम्ही प्रार्थना करत असताल कितीतरी दिवसापासून, पण देवाच्या लोकांना एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या जगातले दरवाजे तुमच्या अंतःकरणामध्ये ओपन आहे, तोपर्यंत तुम्ही देवाला पाहू शकत नाही. देवाचा दरवाजा तुम्ही पाहू शकत नाही. किती दिवस ओपन करून ठेवणार आहे? किती दिवस लोकांवर अवलंबून राहणार आहे? जोपर्यंत तुम्ही क्षमा करत नाही त्या व्यक्तीला, तोपर्यंत येशूचा दरवाजा तुम्हाला कळणारच नाही. बंद करा, क्षमा करून टाका, दरवाजा बंद करा आणि येशू बरोबर आतमध्ये या.
किती सोपं आहे. अवघड आहे, अवघड आहे, पण अवघड आहे. जे पवित्र आत्म्याने चालतात त्यांच्यासाठी सोपं आहे, पण जे आपल्या मनाने चालतात क्षमा करणं अवघड आहे. त्रासच तेवढा दिलेला असतो का नाही? तुम्ही काय प्रभूला कमी त्रास दिलाय का प्रभूमध्ये यायच्या अगोदर? कमी दिलाय? ज्या ज्या गोष्टी नाही करायच्या त्या करून प्रभूने तुम्हाला इथं आणले. जर तो तुम्हाला माफ करतो तर तुम्ही तुमच्या दुश्मनांना माफ करा. दरवाजा बंद. आज निंदा करायचा दरवाजा बंद करून टाका. अक्षमेचा दरवाजा बंद करा. भीतीचा दरवाजा बंद करून टाका. आज भीती ओपन करून ठेवली सैतानाने. तुम्ही त्याच्यातून पाहता, अरे येशूकडे बघ, पेत्राला पाण्यावर तरंगू शकतो, तो तुला हवेत तरंगवितो गरज पडली तर. कळलंय की नाही? तुला हवेत तरंगून टाकील, कारण पेत्राला त्याने पाण्यावर तरंगले. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. सैतान एक छोटीशी भीती टाकून देतो. तुम्हाला तुमची डेस्टिनेशन माहिती पाहिजे. तुम्ही स्वर्गात जाणार आहे, बस. तू नरकात जाणार हे तुम्हाला फिक्स माहिती पाहिजे. हा प्रवास कसा जरी झाला तरी तुम्ही एंड स्वर्गामध्ये. त्याला म्हणायचं माझं एंड स्वर्गात आहे, तुझा नरकामध्ये. त्यावेळेस तुम्हाला तो काहीच बोलू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. जोपर्यंत देवाच्या वचनाने तिन्ही दरवाजे भिकाऱ्याच्या जीवनातले बंद झालेत नाही, तोपर्यंत त्याला सुंदर नावाचा दरवाजा दिसला नाही. जर तुम्हाला सुंदर नावाचा दरवाजा पाहिजे असेल, येशू पाहायचा असेल, त्याची उपस्थिती पाहिजे असेल, त्याचं सामर्थ्य पाहिजे असेल, स्वर्ग पाहिजे असेल, देवदूत पाहिजे असेल, चमत्कार चिन्ह पाहिजे असेल, तर तुम्ही आज जगातले दरवाजे बंद करून टाका. भीक मागायचा दरवाजा बंद करून टाका. निंदेचा दरवाजा बंद करा. रागाचा दरवाजा बंद करा. व्यभिचाराचा दरवाजा बंद करा. व्यसनाचा दरवाजा बंद करा. आज या जगातले सगळे दरवाजे बंद करा. फक्त येशूच्या दरवाजाकडे तुम्ही ऑटोमॅटिक पाहताल, कारण तिथूनच प्रकाश तुमच्या डोळ्यामध्ये येईल. आज परमेश्वराचं वचन आपल्याला एकच सांगत आहे आजच्या संदेशामध्ये. जगातले जे दरवाजे ओपन केलेले आहेत आपल्या जीवनामध्ये, ते दरवाजे बंद करा. क्षमा करून टाका. ज्यावेळेस तुम्ही क्षमा करताना त्याच वेळेस तुम्हाला ख्रिस्त कळेल. निंदा करत बसलात बायकांबरोबर, आज नंतर निंदा करू नका आणि तुमचं जीवन पवित्र आत्म्यानुसार दाखवायचं सुरू करा. पहा, तुम्ही सुरक्षित राहता. तुम्हाला कुणी टच करू शकत नाही. देवाच्या परमिशन शिवाय आत कुणी येऊ शकत नाही, कारण तुम्ही परमेश्वराच्या वचनाच्या अधीन आहात. मग कशाला घाबरताय? तो तुम्हाला घाबरवून येणारा दिवस आहे. तुमचे दुश्मन तुम्हाला खाली बसलेले दिसतील आणि परमेश्वरच्या वचनामध्ये परमेश्वर तुम्हाला उंच करेल. कशाला घाबरून बसला? प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. कधी कधी माणसाच्या विचाराने जीवन अशांत होतं. आज तो विचारांचा अशांत दरवाजा बंद करून टाका. 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने अशांत विचारांचा दरवाजा बंद केल्याशिवाय शांतीचा दरवाजा तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही तिकडे पाहताय, शांतीच्या दरवाजाकडे पाहतच नाही. 40 वर्ष लागली या बाबाला. येशू ख्रिस्त जीवनात आल्यानंतर सगळे त्याने दरवाजे बंद केले. मग त्याला सुंदर नावाचा दरवाजा कळलाय, मंदिर कळलंय, सामर्थ्य कळलंय. तो मंदिराच्या आत आला आणि लंगडा भिकारी सुरक्षित झाला. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. 18 वर्ष पुढे असलेली स्त्री येशूकडे आली. जगासमोर झुकत होती, पण येशूकडे आल्यानंतर येशूचा हात तिच्यावरती आला. 18 वर्ष सैतानाने तिला कुबडा केला होता. 18 वर्षाचा दरवाजा एका क्षणात बंद, आणि प्रभूच्या दरवाजातून ती पाहायला लागली. तयारी ते दरवाजे बंद करण्यासाठी. मी म्हणत असाल, मला देव भेटला नाही, मला 7 वर्ष झाले. प्रभूच्या आधीन राहा. येशू तुमची भेट घेईल. साक्षात देवदूत तुम्हाला येऊन बोलतील. तुम्हाला प्रभूच्या अधीन राहायचंय, येशूच्या अधीन राहायचंय, त्या दरवाजाच्या आत राहायचंय, पक्षाच्या अधीन राहायचंय. लाजर मेलाय कबरेमध्ये, येशू बाहेर आहे. मार्था आणि मरियाचा विश्वास पण मरून गेलाय की लाजर उठणार नाही.
4 दिवसाच्या अगोदर त्यांचा विश्वास खूप होता. लाजर उठेल, येशू येईल, प्रार्थना करेल, लाजर उठेल. जसा लाजर गेला तसा विश्वास पण भरून गेला. येशू 4 दिवसांनी आला. त्यांचा विश्वास गेल्यानंतर त्या कबरीत त्याला उभा केलं, टाकलेलं लाजरला. येशू सगळे लोकांना तिकडे घेऊन गेला. येशू एकच सत्य बोलतो, लाजर बाहेर ये, लाजर बाहेर ये, लाजर बाहेर ये. मेलेल्या लाजरामध्ये जीवन आलं आणि लाजर बाहेर आला. ज्या वेळेस तुम्ही अविश्वासाचा दरवाजा बंद करता, मार्था मरियेचा अविश्वासाचा दरवाजा येशूच्या वचनाने बंद झाला. तू ज्यावेळेस येशूवर विश्वास ठेवशील, देवाचे गौरव पाहशील. ती म्हटली, आता मी पाहते, मी विश्वास ठेवते. आणि जसा विश्वासाचा दरवाजा ओपन झाला, लाजर त्या कबरीतून ओपनली बाहेर आला. प्रेज गॉड. येशू मसीह की, येशू मसीह की. देवाच्या लोकांनो, आज आपल्याला विश्वासाचा दरवाजा कोणत्याही परिस्थितीमध्ये ओपन ठेवायला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत देवाच्या लोकांनो, आपण विश्वासाचा दरवाजा ओपन ठेवायला पाहिजे. काही लोक परिस्थिती अप डाऊन झाली, परिस्थिती खालीवर झाली, प्रभूवरचा विश्वास न खालीवर करतात. कोणतरी येऊन घरात टेन्शन घेऊन गेलं, ते टेन्शन घेऊन बसतात. आज एकच सांगतो, प्रभूकडे पाहत राहा. तुमची नाव कधीच बुडणार नाही, कधीच तुमची नाव बुडणार नाही. पेत्राला बुडता बुडता वाचवणारा देव आहे, तुम्हाला पण तो वाचवणार म्हणजे वाचवणारच. किती लाटा येऊ द्या जीवनामध्ये, समस्या येऊ द्या, परिस्थिती खालीवर होईल, वाटेल आपण बुडलो, पण त्या परिस्थितीमध्ये पण देवाला हाक मारा. जसे तुम्ही देवाला हाक मारता, तो पाण्यावरती स्थिर करणारा देव, अशक्य गोष्टी तुमच्या जीवनात शक्य करणारा देव. आज भीतीला तुमच्या पायाखाली घ्या, कारण धैर्याचा डोर तुमच्यासाठी परमेश्वराने उघडला. धैर्य देणारा डोर, दरवाजा तुमच्यासाठी परमेश्वराने ओपन केला. प्रेज येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. काही लोकांचे डोर आता पण ओपन आहेत की नाही? मंदिरात आलं तर मंदिराचा दरवाजा, बाहेर गेलं तर बाहेरचा दरवाजा आहेत की नाही? हो, आहेत की नाही? टीव्ही मध्ये 3-4 तास सिरियल पाहत असाल, आज तो टीव्हीचा दरवाजा बंद करा. काय करा? टीव्हीचा दरवाजा बंद करून टाका. क्रिकेट मध्ये 4-4 तास, 6-7 तास तुम्ही पाहत असाल मोबाईल वरती, तो मोबाईलचा दरवाजा बंद करा. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. आज जीवनात ग्रोथ का नाही माहिती ख्रिस्ती लोकांची? जीवनामध्ये ग्रोथ का नाहीये? जी ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ का नाहीये? कारण त्यांनी त्यांच्या जीवनातले दरवाजे बंद केलेले नाही. जगातल्या गोष्टींसाठी आज पण त्यांचे दरवाजे बंद आहेत, उघडे आहेत. जगातल्या गोष्टींसाठी आज पण त्यांचा दरवाजा उघडा आहे. टीव्हीचा असेल, मोबाईलचा असेल, निंदा करण्याचा असेल, वाईट गोष्टींचा असेल, मित्रमैत्रिणींमध्ये टाइमपास करण्याचा असेल. आपल्या जीवनामध्ये मिरेकल कधी होतो माहितीये का? या लंगड्या भिकाऱ्याच्या जीवनामध्ये चमत्कार कधी झाला माहितीये का? ज्यावेळेस येशूचं वचन पहिल्यांदा त्याला कळलं आणि येशूने त्याच्या जीवनामध्ये त्याच्या घोट्यात बळ दिलं, तो स्वतः त्याच्या पायावरती उभा राहिला. याचा अर्थ त्याने परत देवाच्या लोकांना कधीच भीक मागितलं नाही, कधीच हात पसरले नाही, कधीच दुसऱ्यावरती अवलंबून राहिला नाही. ज्यावेळेस तिन्ही दरवाजे वचनाने बंद केले, परत तो त्याच्यात पडला नाही. म्हणून देवाच्या लोकांनो, तो मंदिराच्या आतमध्ये सुरक्षित राहील. तुम्ही मंदिरामध्ये आल्यानंतरही पण जर तुमचे जगातले दरवाजे उघडे केलेले असतात वाईट गोष्टींसाठी,
चमत्कार कसा प्राप्त होईल? होईल चमत्कार प्राप्त जगातल्या गोष्टींसाठी. वाईट गोष्टी असतील जगामध्ये, वाईट गोष्टी, टीव्ही 4-4 तास पाहणं, क्रिकेट पाहणं, वाईट गोष्टी आहेत. टाइमपास करतो सैतान तुमचा. आज बंद करून टाक. प्रभूने तुम्हाला त्याच्या कामासाठी बोलवले. प्रभूने तुम्हाला त्याच्या कामासाठी बोलवले. प्रभूने गॉस्पल शेअर करण्यासाठी बोलवले. प्रभूने त्याची स्वार्थ करण्यासाठी तुम्हाला बोलवले. आज सगळे दरवाजे बंद कर. जोपर्यंत ते बंद करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ख्रिस्ताचा दरवाजा कळणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. आज बिझनेस फेल्युअर मध्ये काय, आपण जगासाठी दरवाजे ओपन केलेले, आपला बिझनेस चालत नाही, त्या लेवलला जो पाहिजे तो चालत नाही. याचा अर्थ जगातल्या लोकांसाठी जगातले डोर आपण ओपन केलेले आणि आपण त्याच्याकडे पाहतो. तासन तास 40 वर्ष सुंदर नावाच्या दरवाजाकडे बसले. सुंदर दरवाजा आहे. दरवाजामध्ये येशूचं वचन, येशूचं पुस्तक, येशूचं बायबल 40 वर्ष घरामध्ये कधीच वाचलं नाही. कधीच वाचलं नाही तर कधीच कळलं. अनेकांच्या घरामध्ये बायबल धूळ खात पडलेले. चर्चला येणं आणि जाणं. हे बायबल आज झटका, धूळ काढून टाका आणि वाचायला सुरुवात करा. एक एक स्वर्गातले दरवाजे तुमच्यासाठी ओपन केले जातील. तुम्ही कधीच आजारी पडणार नाहीत. हा दरवाजा तुम्ही ओपन केला. तुमचा बिझनेस कधीच फेल्युअर मध्ये जाणार नाही. तुमचा बिझनेस तुम्ही देवाच्या वचनाने चालवणार आहात. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणि ज्या व्यक्तीने तुमच्यासाठी स्वर्गातलं डोर ओपन केले, जगातला कोणताही माणूस ते बंद करू शकत नाही. तर त्याने ओपन केले. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रकटीकरण 3:8. प्रकटीकरण 3:8. तुझी कृत्ये मला ठाऊक आहे. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवले आहे, ते कुणी बंद करू शकत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळलेस व माझे नाव नाकारले नाहीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. या मंडळीला प्रभू येशू म्हणते की या मंडळीने माझं वचन नाकारलं नाही. दार ओपन आहे, दरवाजा ओपन आहे, तो कुणीच बंद करू शकत नाही. येशू ख्रिस्त जगासाठी आलाय. देवाच्या लोकांनो, जगातल्या लोकांसाठी आलाय. त्याचा दरवाजा ओपन आहे. आज कुणी येऊ शकतं. ज्यावेळेस तुम्ही जगातले दरवाजे, वाईट गोष्टींचे दरवाजे, व्यसनचा दरवाजा बंद करतात, व्याभिचाराचा करतात, वाईट गोष्टीचा बंद करतात, त्यानंतरच तुम्हाला येशूचा दरवाजा कळेल. अवघड आहे. पण जर तुम्ही ते दरवाजे उघडे ठेवले, तुम्ही त्या उघड्या दरवाजातूनच पुढे पाहता, या दरवाजाकडे तुमचं लक्ष येणार नाही. प्रेज द लॉर्ड. दरवाजा उघडा आहे आज. उघड्या दरवाजातून जगातले दरवाजे बंद करा आणि आतमध्ये या. ज्यावेळेस येशूच्या वचनाच्या अधीन असतात, आतमध्ये असतात, स्वर्गामध्ये पण तुम्ही देवाच्या वचनाच्या अधीन असतात. इथं सुरक्षित असतात, स्वर्गात पण सुरक्षित असतात. ट्रिपल सिक्सच्या काळामध्ये पण तुम्ही स्वर्गात सुरक्षित असतात, कारण तुम्ही प्रभूच्या अधीन आलेले आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रेज द लॉर्ड. आजच्या वचनातून एकच गोष्ट आपल्याला शिकायची देवाच्या लोकांनो, की वचनाच्या अधीन राहणं, वचनाच्या आतमध्ये राहणं, दरवाजाच्या आतमध्ये राहणं. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरी गोष्ट, जोपर्यंत जगातले दरवाजे आपण बंद करू शकत नाही, वाईट गोष्टींचे दरवाजे असतील तुमच्या जीवनामध्ये, टीव्ही पाहणं, मोबाईल पाहणं, मोबाईल मध्ये वाईट पिक्चर पाहणं, मोबाईलच्या वाईट व्हिडिओ पाहणं, जोपर्यंत तुम्ही बंद करू शकत नाही, वचन तुम्हाला कळलंय, ते वचन बंद करेल आणि वचनाचा दरवाजा उघडा करेल. तुम्ही त्याच्याकडेच पाहिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की, येशू मसीह की. लंगडे भिकाऱ्याचे
तिन्ही दरवाजे बंद झाले भीक मागायचे. येशू आल्यानंतर त्याने परत जगात कधीच भीक मागितलं नाही. म्हणून येशू काढल्यानंतर जगासमोर कधीच हात पसरायचे नाही, तुमच्या राजासमोर पसरायचे. तो स्वर्गात वस्ती करणारा जिवंत देव.